नगरसेवक या सभेमध्ये आले आणि त्यांनी आपलं मत मांडलं. रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये फरक आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. डेव्हलपमेंट प्लॅन हा वसई विरारचा वेगळा, मुंबईचा वेगळा, मीरा भाईंदरचा वेगळा, त्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात, DP. रिजनल प्लॅन पूर्ण MMR चा आहे. हा आपला सध्या जो विरोध किंवा हरकती नोंदवण्याचा आहे तो रिजनल प्लॅन. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय येतं की त्या त्या विभागाला काय पाहिजे हे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये येतं. रिजनल प्लॅन मध्ये मीरा भाईंदर, वसई विरार आणि मुंबईचे कॉमन काय आहे ते रिजनल प्लॅन मध्ये येतं. वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये मुंबईच्या कोस्टल रोडला इथून जोडण्याचा कुठेही प्रस्ताव वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाही, तो रिजनल प्लॅन मध्ये. त्यामुळे रिजनल प्लॅन तिथे 1.2 मध्ये वसई विरारचं म्हटलेलं नाही. लक्षात घ्या, 1.2 मध्ये असं म्हटलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्या त्या ठिकाणी हा रिजनल प्लॅन ऍप्लिकेबल नाही. याचा अर्थ डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कुठे शाळा आहे, कुठे कॉलेज आहे ते रिजनल प्लॅन मध्ये दाखवलं जात नाही. पण रिजनल प्लॅनचं काम काय आहे की मुंबईचा जो कोस्टल वे आहे तो मीरा भाईंदर मधूनही जावा आणि तो पुढून वसई विरार मधूनही जावा. हे मीरा भाईंदरच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाही आणि वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाही, हे रिजनल प्लॅन मध्ये आहे. आणि रिजनल प्लॅन नेहमीच इतर सर्व प्लॅन्सना सुपरसीड करतो आणि म्हणून बुद्धिभेद करण्याच्या दृष्टीनं हा आपल्याला लागू होणार नाही असं सांगण्याचा जे प्रयत्न करतायत ते पूर्णपणे आपल्याला मिसगाईड करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन मधला फरक ज्यांना कळत नाही त्यांच्या बाबतीत थोडीशी कीव वाटते. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन हा वसई विरारचा वसई विरार करताच राहील, पण रिजनल प्लॅन मध्ये ज्या गोष्टी वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये नाहीत त्याच्यात रिजनल प्लॅन हा वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लॅनला सुपरसीड करतो. हे सेक्शन 37 MRTP ऍक्ट मध्ये अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे. हे त्यांना माहित आहे, जे म्हणतात की हे लागू होत नाही त्यांना हे माहित आहे आणि म्हणूनच बुद्धिभेद करण्याच्या दृष्टीनं एकदा का हा प्लॅन आता सूचना आणि हरकती मागवल्या 25 तारखेपर्यंत आपलं सगळं संपलं, त्यानंतर त्यांना जे करायचंय ते करणार. पण आपल्या निदान सूचना आणि हरकती मोठ्या प्रमाणात झाल्या तर उद्या त्याच्या संदर्भात कोर्टात जायचं असेल तर कोर्ट विचारेल तुम्हाला ज्या वेळेला 3 महिन्याची संधी दिली त्यावेळेला तुम्ही विरोध केला का. तर आपण जर केला असेल तर उद्या कोर्टात जाण्याची आपल्याला संधी लाभेल. जर आपण आज विरोध केला आणि आपण ठरवूया की हे त्यांनी रद्द केलं, म्हणजे कोस्टल रोड रद्द केला, त्यांनी मेट्रो मुंबईचा इथपर्यंत येण्याचं रद्द केलं, प्रश्नच नाही, आपण काही कोर्टात जाणार नाही. आपण आक्षेप नोंदवले, ते आक्षेप त्यांनी मान्य केले आणि आपल्या बाजूने निकाल दिला, याबद्दल त्यांचं अभिनंदन करू. पण त्यांनी आपले आक्षेप घेऊनही ज्या गोष्टींना आपण विरोध करतोय त्या सर्व गोष्टींना त्यांनी जर त्या ठिकाणी पुन्हा आपल्यावर लादले तर मात्र त्याच्या विरुद्ध जरूर पडली तर कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागेल आणि त्यांना थांबवावं लागेल. ही भूमिका आपण घेणं फार महत्वाचं आहे हे मला सांगायचंय. त्यामुळे DP आणि RP हा वेगळा आहे. RP ऑलवेज सुपरसीड DP and that is what MRTP says. बिकॉज आता मुंबई ते अहमदाबादचा रस्ता आहे किंवा बुलेट ट्रेन आहे, हे काही वसई विरारच्या प्लॅन मध्ये येत नाही. हे पूर्ण विभागाचा जो नकाशा आहे तो त्याच्यात येतं आणि त्याच्यात जे प्रोजेक्ट टाकले जातात ते ऑटोमॅटिकली त्या डेव्हलपमेंट प्लॅनवर रिफ्लेक्ट होतात. आता ज्या वेळेला वसई विरारचा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन होईल त्यावेळेला RP मध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्यात रिफ्लेक्ट होतील. पण तोपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्याची मुदत निघून गेलेली असेल. त्यामुळे हे महत्वाचं आहे की सूचना आणि हरकती आज मागवणं महत्वाचं आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या पटत नाहीत हे त्या ठिकाणी सांगणं महत्वाचं आहे.
आणि हरकती मागवल्या म्हणजे काय आपण कोर्टात गेलो आणि स्टे ऑर्डर आणलं असं नाही. आपल्याला पुढे जर वाटलं की त्यांनी काही आपल्या हरकतींना मान दिला आणि ते फॉलो केलं तर मग आपल्याला काहीच प्रश्न नाही. त्यामुळे जे फसवेगिरीनं या रिजनल प्लॅन मध्ये सुरुवातीला म्हटलंय की डेव्हलपमेंट प्लॅन, त्यांनी काय म्हटलंय की ज्या भागाला डेव्हलपमेंट प्लॅन लागू आहे त्या भागाला हा रिजनल प्लॅन लागू नाही. पण रिजनल प्लॅन मध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्या ओरिजिनल प्लॅनला सुपरसीड केल्या जातात. त्यामुळे त्याचा उल्लेख मी आज या ठिकाणी केवळ त्या गोष्टींचा उल्लेखच करतोय आणि त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला लागू. आता